मी आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा पार्श्वगायन केलं ते गारंबीचा बापू नावाच्या सिनेमासाठी 1974 साली, म्हणजे आता 51 वर्ष झाली. तर त्यावेळेस काशीनाथ घाणेकर यांच्यावरती एक चित्रपट निघाला होता, गारंबीचा बापू. दुर्दैवाने निर्मात्याला काहीतरी अडचणी होत्या, त्यामुळे तो खूप उशिरा प्रदर्शित झाला आणि तो फार चालला नाही. त्याचे संगीतकार होते भास्कर चंदावरकर आणि मी त्यावेळी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकत होतो आणि फिल्म इन्स्टिट्यूटचे सगळे पास्ड आउट स्टुडंट होते. म्हणजे स्क्रीन प्ले रायटिंग, एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी, डिरेक्शन बाबा माजगावकर म्हणून होते, त्यांचं होतं. आणि तो सिनेमा कोकणात रेकॉर्डिंग, त्याचं शूटिंग चालू होतं. त्यावेळी मला चंदावरकरांनी सरांनी सांगितलं की तुझ्या आवाजात एक स्क्रॅच करायचं ते गारंबीच्या बापू पिक्चरसाठी. तर मी म्हटलं की मला त्यांनी गाणं शिकवलं आणि ते स्क्रॅच रेकॉर्डिंग आम्ही लोकेशनवरती पाठवलं होतं. तर ते ऐकून सगळ्या युनिटच्या, म्हणजे आमच्या पास्ट आउट स्टुडंट सगळे, त्यांनी एक त्यावेळे मोबाईल किंवा काही फोन वगैरे काही नव्हते, तर टेलिग्राम आला होता आणि त्याच्यामध्ये सगळ्यांची इनिशियल्स होती की BP, राणी, बाबा, अमकं तमकं आणि एक्सलंट सॉन्ग वगैरे असा एक टेलिग्राम आला. तुम्हाला चंदावरकर सरांनी दाखवला की तुझं गाणं आवडलं. पुढे ते शशांक लालचंद स्टुडिओमध्ये, यांच्या SL स्टुडिओमध्ये रेकॉर्ड झालं. आणि त्या रेकॉर्डिंगच्या वेळेससुद्धा भूपेंद्र सिंग स्वतः शशांक लालचंद यांचे मित्र होते, ते तिथे आले होते आणि त्यांनी पण माझं कौतुक केलं गाणं झाल्यावर आणि काही सजेशन्स त्यांनी केल्या. पण त्या गाण्याची मला आठवण झाली की आज काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये, छोट्या का होईना पण त्यांच्या नावाने असलेल्या नाट्यगृहामध्ये मी गातो आहे आणि माझं पहिलंच गाणं मी त्यांच्यासाठी गायलो. पुढे ते मला भेटले, अतिशय मित्रासारखे भेटले, जणू काय मी त्यांच्याकडे नेहमी जाणारा होतो अशा पद्धतीनं भेटले. त्यांचंही आवडतं गाणं, तर मी एक अंतरा सादर करतो. अजब सोहळा, अजब सोहळा, माती भिडली आभाळा. अजब सोहळा, अजब सोहळा, माती भिडली आभाळा. मुकी माय बाई तिला राग नाही, मुकी माय बाई तिला राग नाही. वादळली माती करी वाऱ्याचा हिंदोळा. अजब सोहळा, अजब सोहळा, माती करी आभाळा. अजब सोहळा, अजब सोहळा, माती